कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकामुळे आणखी एक नवा वाद निर्माण झालेला आहे। केवळ या पुस्तकाचा जो मथळा आहे, नाव आहे, हे नाव आवडलं नाही म्हणून शिवसेनेचे आमदारांनी फोन केला आणि आरवाची शिवीगाळ केलेली आहे। या पुस्तकाचं वितरण करण्यासाठी गेलेले कोल्हापूरचे कॉम्रेड प्रशांत आंबी यांना ही शिवीगाळ झालेली आहे। नेमका हा प्रकार काय झाला, हा मथळा, हे नाव पुन्हा वादग्रस्त का झालं आणि गोविंद पानसरे यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य त्यांनी नेमकं काय केलं हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। प्रशांत, तर पुस्तकाच्या वितरणासाठी तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर फिरताय, बुलढाण्यामध्ये सुद्धा तुम्ही गेला असताना हा प्रकार झालेला आहे। सुरुवातीला ज्या आमदारांनी हा वाद सुरू केला त्यांना समजून देण्यासाठी आणि महाराष्ट्राला समजून देण्यासाठी शिवाजी कोण होता हे एकेरी आहे की नाही हे पुन्हा एकदा सांगा आणि नेमका प्रकार काय झाला ते सांगा। हे जे पुस्तक आहे हे 1988ला प्रकाशित झालेलं पुस्तक आहे। शिवाजी कोण होता ह्या नावाचं हे पहिलं पुस्तक नाही, तर 1938ला ग.कृ. कुऱ्हाडे यांनी कानडी साहित्यामध्ये शिवाजी महाराजांची जी बदनामी झाली होती त्या बदनामीला उत्तर म्हणून शिवाजी कोण होता या नावानेच पहिल्यांदा पुस्तक लिहिलं होतं। हे जे पुस्तक आहे पानसरेंचं हे 1988ला प्रकाशित झालेलं आहे। पहिलं पुस्तकाचा हेतूसुद्धा शिवाजी महाराजांचा अनादर करण्याचा नव्हता आणि ह्या पुस्तकाचा पण हेतू शिवाजी महाराजांचा अनादर करणे हा नाही। आणि दुसरी गोष्ट, शिवाजी कोणता ही शीर्षक आहे, हा काही उद्गार नाही आणि जी हे आदरार्थीच आहे, जसं शिवाजी, संभाजी, त्यामुळं अनादर करणं हा हेतू नाही आहे। ज्या वेळेला कुठलाही वाचक हे पुस्तक वाचतो त्यावेळेला आज जेवढं शिवाजी महाराजांवर तो प्रेम करतो त्याच्या कित्येक पटीनं त्याचं प्रेम वाढतं, कारण शिवाजी महाराज हे फक्त अफझल खानाचा कोतळा काढला आणि शाहिस्ते खानाची बोटं छाटली एवढ्यापुरते मर्यादित नाहीत। ह्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं, पर्यावरणासाठी काय केलं, स्त्रियांकडे बघण्याचा काय दृष्टिकोन शिवाजी महाराजांचा होता, एकूणच शिवाजी महाराजांचं जे दैवतीकरण सुरू आहे त्यासंबंधी असेल किंवा शिवाजी महाराजांनी भवानी तलवार, अशा अनेक गोष्टींवर प्रकाश होते या पुस्तकामध्ये टाकलेला आहे। त्यामुळं हे पुस्तक शिवाजी महाराजांवरचं सगळ्यात चांगलं पुस्तक आहे, म्हणूनच ह्या पुस्तकाच्या शेकडो आवृत्त्या निघालेल्या आहेत आणि सध्या हे 24 भाषांमध्ये पुस्तक उपलब्ध आहे। आमदार संजय गायकवाड आहेत, यांना नेमकं हा काय खटकलं आणि तुमचा संवाद काय झालेला आहे? आमदारांची सुरुवात तर अशीच होती की तुम्ही शिवाजी महाराजांचा अनादर करताय आणि हे शीर्षक बदला। त्यावेळेला मी सांगितलं की ह्या पुस्तकाचा लेखक मी नाही आहे, लेखक हयात नाही आहेत। 1988पासून लेखक 2015पर्यंत हयात असताना अनेक वेळेला ह्या पुस्तकाच्या शीर्षकासंबंधी वादविवाद झालेले आहेत आणि अनेक वेळेला लेखकांनी हे पटवून लोकांना सांगितलेलं आणि सध्या हे पुस्तक समाजमान्य झालेलं आहे। आत्ता तो शीर्षकाचा जो मुद्दा आहे तो गौण आहे, पण ज्यांना आतलं काहीही खोडून काढता येत नाही ते शीर्षकावर येतात आणि ह्या पुस्तकाचा विरोध करायला सुरू करतात। मी त्यांना तुम्ही हे पुस्तक वाचा म्हणण्याची विनंती केली, पण त्यांची वाचायची तयारी नव्हती। ते मला आरवाच्या भाषेमध्ये, एकदम घाणेरड्या भाषेमध्ये माझ्या आईवरून, माझ्या बायकोवरून शिवीगाळ करत होते। माझी जीभ कापतो, तुला घरात घुसून मारतो, अशा पद्धतीनं सातत्यानं ते कंटिन्यू मला धमक्या देत होते आणि तरीही त्यांना मी सौम्य भाषेमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो की जोपर्यंत तुम्ही पुस्तक वाचत नाही तोपर्यंत तुम्हाला जो गैरसमज आहे तो दूर होणार नाही। ज्यावेळेला तुम्ही हे पुस्तक वाचाल, आत काहीही जर तुम्हाला आक्षेपार्ह आढळलं तर तुम्ही मला फोन करू शकताय, पण त्यांची ती तयारी नव्हती। आणि आत्ता पण मी थोड्या वेळापूर्वीच त्यांची बाईट ऐकली, ते म्हणत आहेत की ह्या पुस्तकावर गोविंद पानसरेंचं नावच नाही। म्हणजे एवढंसुद्धा त्या माणसाला दिसत नसेल का की म्हणजे ह्या मुखपृष्ठावर तिथं स्पष्ट अक्षरामध्ये गोविंद पानसरेंचं नाव दिसतंय। ते म्हणतात त्यांचं नाव नव्हतं म्हणून मला फोन केला। मी ह्या पुस्तकाचा प्रकाशक आहे, त्यांनी मला फोन करायला काही हरकत नाही, पण एक बोलण्याची एक पद्धत असते। त्यांना जर आक्षेप असेल पुस्तकाच्या शीर्षकावरून किंवा पुस्तकाच्या आतल्या काही मजकुरावर तर ते कायदेशीर आम्हाला नोटीस पाठवू शकतात, आमची तक्रार करू शकतात, पण त्यांना शिवीगाळच करायची आहे, धमक्याच द्यायची आहे, कारण की त्यांना सत्तेचा माज चढलेला आहे। आत्तासुद्धा त्यांना काहीही वाटत नाही, काही पश्चाताप वाटत नाही। ते म्हणतात मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे। म्हणजे एकीकडे शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि त्याच फोन कॉलमध्ये ते मला म्हणतात की शिवाजी महाराज तुझ्या माईचा नवरा होता। म्हणजे कसला आदर करताय तुम्ही शिवाजी महाराजांचा नेमकं?
त्यामुळं ह्यांचा जो ढोंगीपणा आहे तो त्यांना 9 मिनिटाच्या अंतरामध्ये सुद्धा लपवता येत नाही, हे यावरून सिद्ध होतं. बुलढाण्यात नेमकं काय झालं? तुम्ही कशासाठी गेला होता? त्यांना ते पुस्तक कसं सापडलं? काय सांगा. बुलढाण्याला मी गेलो नव्हतो. आम्ही कोल्हापुरातून त्यांना 500 प्रती पाठवल्या होत्या. तिथं एक लग्न होतं अमरावतीमध्ये, एक अधिकारी आहेत, त्यांनी ह्या पुस्तकाच्या 500 प्रती मागवल्या होत्या. त्यांच्या भाचीच्या लग्नात याचं वाटप होणार होतं आणि त्या लग्नाचं आमंत्रण आमदार संजय गायकवाडांना सुद्धा होतं. त्या लग्नामध्ये त्यांना हे पुस्तक भेटलं भेट स्वरूपामध्ये. त्यावेळेला त्यांनी मला काही कॉल केला नाही. दिवसा ते लग्न होतं. कदाचित त्यांना दारू पिल्यानंतरच बोलता येत असेल. त्यामुळं रात्रीच्या मध्यरात्री 12:51 त्यांचा मला फोन आला. आता ते माध्यमासमोर असं म्हणतायत की जाणीवपूर्वक हे पुस्तक प्रसिद्धीत यावं म्हणून आम्ही वाद निर्माण करतोय. तर खरं तर त्यांनीच मला फोन केला होता. ज्यावेळेला त्यांचा फोन आला त्यावेळेला मी आदल्या दिवशी आजारी होतो आणि मी इंजेक्शन आणि गोळ्या घेऊन झोपलो होतो. त्यामुळं आणि बरोबर त्याच वेळेला पाऊससुद्धा पडत होता आणि मी घराच्या दुसऱ्या मजल्यावर झोपलो होतो. आमच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर पत्र्याने प्रचंड पाऊस येत होता आणि मला आवाजसुद्धा त्यांचा ऐकू येत नव्हता. ज्यावेळेला त्यांनी सुरुवातीला सांगितलं की मी आमदार संजय गायकवाड बोलतो, त्यावेळेला पण मला ऐकू आलं नव्हतं. दुसऱ्यांदा मी त्यांना परत विचारलं की कोण बोलते, तर ते म्हणले मी आमदार संजय गायकवाड बोलतोय आणि त्यांनी सांगितलं या पुस्तकासंदर्भात. पण पाऊस एवढा मोठा होता, आवाजच येत नव्हता. त्यामुळे मी त्यांना विनंती केली की आपण उद्या बोलूया का. तर त्यांची तयारी नव्हती उद्या बोलायची. कदाचित उद्या त्यांची सकाळी उतरणार आणि त्यांना त्यावर बोलता येणार नाही. त्यामुळे त्यांना त्याच वेळेला बोलायचं होतं. तेच कंटिन्यू जबरदस्तीनं बोलायचा प्रयत्न करत होते. त्यांनाच शिवीगाळ करायची होती, त्यांनाच मला घाणेरड्या शिव्या द्यायच्या होत्या आणि आता तेच असं म्हणतायत. हे खरोखर हास्यास्पद आहे. खरं तर कोल्हापुरात येऊन तुला मारहाण करेन, तुझी जीभ छाटेन. पानसरेंचं काय झालं, काय हाल झाले तुला माहिती आहे का? तुला तिथंच जावं लागेल किंवा तिथंच तू जा, अशा पद्धतीचं त्यांचे एक वादग्रस्त वक्तव्य आहे. त्या संदर्भात काय सांग. अशा धमक्या आम्हाला अनेक वेळा आलेल्या आहेत. अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. पानसरेंनी चळवळीसाठी आपला जीव दिला आहे आणि ज्या वेळेला पानसरे शहीद झाले त्या दिवशी त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये जो सगळ्यात मोठा लाल झेंडा होता तो माझ्या खांद्यावर होता. माझं चळवळीचं कोणत्याही पद्धतीचं घरगुती बॅकग्राऊंड नाही. मी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचंच काम तिथंपर्यंत करत होतो. पण ज्या वेळेला पानसरेंचा खून झाला त्यावेळेला मी पहिल्यांदा लाल झेंडा खांद्यावर न लाचता घेतला. त्यामुळे अशा धमक्यांना आम्ही घाबरत नाही. आम्ही उलट इथून पुढे जास्त ताकदीने काम करू. पानसरेंचा खून झाल्यानंतरसुद्धा आम्ही घाबरलो नाही आणि उद्या आमचंसुद्धा काही बरं वाईट झालं तरी पण आम्ही घाबरणार नाही. माझी बायकोसुद्धा चळवळीमध्ये सक्रिय आहे. तीसुद्धा ह्या कुठल्याही गोष्टीला घाबरत नाही. माझी आई तेवढं जरा काल रडली, माझी बहीण रडली, पण ठीक आहे, त्यांना आम्ही समजावून सांगितलेलं आहे मृत्यू हा अटळ आहे. म्हणजे मृत्यूला किती घाबरलं तरी मृत्यू जो जन्माला आलाय तो होणार आहे. थोडं अगोदर मरू, ह्याच्या पलीकडे काय नाही. त्यामुळं आम्ही आमचं हे काम करत राहू. खरं तर आमदार संजय गायकवाडांचं नाव समोर आलं तर आपल्याला अनेक गोष्टी समोर येतात. वेटरला मारहाण असू दे, एका अधिकाऱ्याला अर्वाची शिवीगाळ करण्यात, वादग्रस्त आमदार म्हणून त्यांची खरं तर प्रतिमा आहे. त्यांनी अशा पद्धतीचा पुन्हा वाद निर्माण करणं, काय त्यांना सबुरीचा सल्ला द्यायचा आहे तुम्हाला? कसं आहे, त्यांना सत्तेचा सध्या माज आहे. ते आत्तासुद्धा म्हणले की अशा गुन्ह्यांना मी घाबरत नाही. ते घाबरत यासाठी नाहीत कारण की त्यांची सत्ता असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही. आता पण जरी गुन्हा दाखल झाला तर कारवाई कितपर्यंत होईल, कारण की या देशामध्ये गरिबासाठी वेगळा न्याय आहे आणि श्रीमंतासाठी वेगळा न्याय आहे, सत्ताधाऱ्यांसाठी वेगळा न्याय आहे. त्यामुळं आम्हाला याची खात्री आहे की जशी त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे तशी होणार नाही आणि त्यांना पण याची कल्पना असल्यामुळे ते भीक घालत नाहीत अशा कुठल्या कारवायांना किंवा त्यांच्यावर असे जे गुन्हे दाखल होतात त्यांना. पण एक दिवस हा माज या देशाची जनता नक्की उतरवेल, कारण की सत्ता जरी त्यांची असली तरी रस्त्यावरची जी ताकद आहे ती चळवळींची असते आणि रस्त्यावरच्या लढाईतून त्यांचा हा माज आम्ही उतरवल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्र्यांना काय सांगायचं किंवा पोलीस कंप्लेंट करणार आहात का तुम्ही? पोलीस कंप्लेंट आज आम्ही करणार आहे. मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे, कारण की तेच या महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री आहेत. त्यांनी कठोरात कठोर कारवाई त्यांच्यावर करावी. ते त्यांच्या आघाडीतले आहेत म्हणून कोणतीही त्यांची भीडभाड म्हणजे कोणती ठेवू नये असं मला वाटतं. एवढीच माझी महत्त्वाची मागणी त्यांच्याकडे आहे. कालच्या फोन रेकॉर्डिंगमध्ये किमान 7 ते 8 वेळा ते म्हणतात तू थांब तिथं, मी कोल्हापुरात येतो.
बघतो तुला अशा पद्धतीने म्हणतात. कोल्हापुरात स्वागत करणार का त्यांचं? होय, त्यांनी कधी पण यावं. त्यांचं स्वागत आहे. आम्ही असल्या धमक्यांना अगोदर पण घाबरलो नव्हतो आणि आत्ताही काही घाबरायचं काही कारण नाही. त्यांनी कधीही यावं, आम्ही तयार आहोत. खरं तर अख्ख्या महाराष्ट्रानं किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जे लोक आहेत त्यांनी सुद्धा हे पुस्तक वाचले, शिवाजी कोण होता. नेमकं त्या पुस्तकात काय लिहिलं आहे हे वाचण्याऐवजी केवळ नाव किंवा शीर्षक वाचून आमदारांचा तळपायची आग मस्तकाला गेली अशा पद्धतीचंच खरं तर त्यांचं वर्णन करावं लागेल. कारण मागचं पुढचं काही न बघता त्यांनी रात्री फोन केला आणि प्रशांतला धमकी देण्याचा प्रयत्न केला. मात्र ते कसेही असले तरी त्यांनी कोल्हापुरात यावं, त्यांचं स्वागतच असणार, मात्र तत्पूर्वी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार असं सुद्धा प्रशांतचं म्हणणं आहे. कॅमेरामन सचिन सावंतसोबत मी रणजित माजगावकर, साम TV, कोल्हापूर.